हॅलो नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, तुम्ही कसे आहात? आय होप की तुम्ही एकदम मस्त असाल, मजेत असाल आणि मी पण एकदम मजेत आहे, मस्त आहे. आणि बघा दुपारपासून मी ब्लॉग बनवतो करून विसरली नाही. ऊन खूप तापत होती, तुम्हाला तर माहीतच आहे. खूप सारे कामं असतात मला, मुलांना सोडून देणार म्हणजे देवांशू माहीचं करायला खूप उशीर लागतो. त्यांची हे कर ते कर मम्मी मम्मी करत राहतात, त्यामुळे मी काही बनवलं नाही. आता वाजले 6, आता टाइम भेटला मला ब्लॉग बनवायला. आणि बघा आता देवांशू आणि माहींनी बघा काय आणलंय, आंबे. आणि इतकं तिकडे बाहेर आभाळ आला आहे, खूपच विजा पण होऊन राहिलेल्या आहे. आणि गराड धुवून तर इतका होता मगाशी, काय सांगू तुम्हाला. खूपच हवा धुवून होती, तर त्यामुळे ते आंबे पडले आहे. इथेच आहे, प्लॉटमध्येच आहे, तर काकूनी दिले. आणि आय एम हॅप्पी. तर असं आहे, जिंदगीमध्ये आलं एकच वेळा जिंदगी भेटते, म्हणून हसून खुलून राहा. आणि ते म्हणते ना, जीवन एकदाच मिळते, तर मन भरून जगा, असंच काहीतरी. आणि आज बघा मी हे काय केलं, आज थोडंसं हे मी बाज अशी लावली होती, तर आज अशी केली मी. आणि तो पलंग असा आडवा केला, तर बघा आता व्यवस्थित दिसतं ना, बघू शकता व्यवस्थित दिसतं ना. आणि हे मशीन इकडे लावली आहे, आणि याच्यावर सगळं माहीना बघरूनच ठेवत असते मी. हे व्यवस्थित करते आणि ते बघरून देते. बरं, माझी रूम कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा हां. आणि बघा आज माझा चेहरा पण थोडा टवटवीत दिसत आहे, नाही का. आज थोडासा गोरा पण दिसत आहे. बघा इतका फरक पडतो खुशीमध्ये आणि नर्वसमध्ये. नर्वस होती 4-5 दिवस, तुम्हाला काय सांगू, माझं मला माहीत. खूपच मी नर्वस होती. आणि जे धापड तडतड करत आहे माझ्या जीवनामध्ये, खूप अडचणी येतात. माझ्याच नाही, प्रत्येकाच्या जीवनात अडचणी येतच असतात, पण माझ्यासारखं जीवन कोणाचं नसो, आणि अशी अडचण कोणावर ना येऊ बापा, नाही नाही. तर पहा आभाळ कसं शांत झालंय. एवढी हवा धुवून आली, एवढी हवा धुवून सुटली होती, काय सांगे. कपडे इकडे उडले, आणि चप्पल बघा तिकडे उडली, बघू शकता. आणि हे भांडे सुद्धा इकडेपर्यंत उडाले होते रे बापरे. हे बघा विजा कडकडत आहे खूपच. आणि चला तुम्हाला मी प्लॉट दाखवते. तिथे आंब्याचं झाड आहे, हा बघा, हा बाजूचा प्लॉट आहे, इथे आहे आंबे. हे बघा तुम्हाला दिसते का? चला मी झूम कॅमेराने दाखवते. हे बघा आंबे आहे. हवा धुवून गराड सुटली होती ना, त्यामुळे आंबे खाली पडले होती. पाहू शकता किती सुंदर ढगाळ वातावरण दिसत आहे, खूप मस्त दिसत आहे. एक गोष्ट, अगोदर ते लिंबाचं झाड आहे ना, ते तिकडे दिसते लिंबाचं झाड. तर मी तिकडे राहत होती मागच्या वर्षी, नाही हो 2 वर्ष झाले. 2 वर्ष आधी मी तिकडे राहत होती. आणि सगळ्यात आधी तर मी इथंच आली होती, ह्याच घरी. तर खाली रूम होती, तिथे राहत होती मी. आणि मग तिथून मी आले परत, आणि मग इथे चालली अजून परत. तर ही आमची सिंगल रूम. तर असं आहे. आणि आता लोक म्हणत आहे की खूप सारे लोक मला म्हणतात की तुम्ही डान्स करता, व्हिडिओ बनवता, हसतात, मला खूप हसतात की हे काय बनवते, हे काय चाललंय हिचं, डान्स करते आणि व्हिडिओ बनवते, ब्लॉग बनवते. तर बघा माझी मेहनत आहे, आणि याच्यामध्ये काही गलत नाही आहे. व्हिडिओ बनवणं, डान्स करणं, याच्यामध्ये काही गलत नाही आहे. तुम्ही सांगा कमेंट्समध्ये. डान्स करणं आणि जे आपल्यामध्ये होणार आहे तो आता आपण दाखवतोच, नाही तर हे काही गलत नाही आहे. मी काही गलत काम करून नाही राहिली, उलट चांगलं आहे. डान्स करणं तर एकदम मस्त आहे, मला तर फार आवडते डान्स करणं. म्हणजे कसं आहे, माइंड फ्रेश राहते, हे लक्षात ठेव जा. डान्स केल्याने माइंड खूप फ्रेश असते, आणि जेवढं काही दुःख असलं ना, हे सगळं निघून जाते. म्हणून म्हणतो प्रत्येकाने जसं जमते, जसं आपल्यामध्ये जे आपल्या आवडीचं, लोकांच्या मतानं जगाचं नाही, जे आपल्या मनाला पटते
हेच करायचं. माझं स्पष्ट बोलणं आहे. तर काय 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 आणि जे आपल्या मनाला पटते ना तेच केलं पाहिजे. हो, मी खरं बोलते आणि कोणाला राग येऊ काही येऊ मला याच्याशी काही फरक नाही पडत. आणि कोणी हसते मला काही फरक पडत नाही. की माझ्या डोळे खरंच थोडे पांढरे दिसून राहिले आणि चेहरा बी थोडा गोरा दिसून राहिला, स्माइली स्माइली. तर आपल्या मनानंच जगा. लोक काही आपल्या घरात आणून नाही टाकत, खायला काही आणून देत नाही. म्हणून लोकांच्या मताने कधी जगायचं नाही. जगायचं आपल्या मनासाठी, आपल्या सुखासाठी. आणि आपल्या सुखाला मारून दुसऱ्याच्या सुखामध्ये सामील नाही व्हायचं. आपलं पहिले अगोदर आपलं पाहायचं, मग नंतर दुसऱ्याचं पाहायचं. मला समजलं की कठीण परिस्थितीमध्ये कोण साथ देते कोण नाही, मला कळलं. आता अनुभव बी आला मला. आता एवढ्या वर्षापासून मी कार्टून व्हिडिओ बनवत होती. तर सगळ्यांनी म्हणत होते की हिला बनवता येत नाही, हिचे व्हिडिओ चांगले नाही राहत, हिनं मेहनत नाही करत, असेच म्हणत होते. पण मी मेहनत करत होती. जसं माझा स्वभाव आहे, रिअल आहे. मला कॉमेडी काही फारशी जमत नाही. माझं स्पष्ट बोलणं होतं. तर मला जसे येत होते तशी मी व्हिडिओ बनवत होती. आता ज्यांना जसं वाटते तसं वाटू द्या, मला काही फरक पडत नाही. आता जाऊ द्या. आता ते तर झालं, गलतच झालं. असं वाटते की दुसऱ्यांची मला बद्दुआ मिळाली म्हणूनच माझं ते तसंच झालं. तर जाऊ द्या, मला काही गम नाही. सुख आहे दुःख आहे चालूच असते. पण हे नक्की गोष्ट आहे की आपल्या स्वतःसाठी जगा, दुसऱ्यासाठी बिलकुल जगू नका. दुसरे फक्त आपल्या मतलबासाठी असतात. आपला मतलब संपला की रिश्तेदार बी संपले, असं असते. आतापर्यंत माझ्याशी मतलब होता म्हणून रिश्तेदार सगळे राहिले जुळून. आणि आता माझ्याशी मतलब नाही आहे. आता त्यांचं सगळ्यांचं बरोबर झालं आहे. आता माझी काही गरज नाही आहे त्यांना. तर म्हणून ते सगळे दूर पडाले. आणि माझी एवढी कठीण परिस्थिती आली तर सगळ्यांनी नाही, ज्यांना जे मतलबी लोक होते ते दूर पडाले. कठीण परिस्थिती माझ्यावर आली तर. आणि जेव्हा माझ्याजवळ पैसा पाणी होता तर सगळे जवळ होते. म्हणजे जे मतलबी लोक होते ते सगळे जवळ होते. रात दिवस मला माझी आठवण येत होती. आता त्यांना आठवण तक नाही येत माझीवाली. तर ते जाऊ द्या, मला काही फरक नाही पडत. चालतेच आहे, जीवन आहे. फक्त बिंदास राहा, खुश राहा. आणि बरं, जे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्कीच करा. आणि मी असेच मजेदार देवांशू माहीसोबत बी असेच मजेदार व्हिडिओ बनवणार आहे. तर प्लीज तुमचा सपोर्ट असू द्या आणि तुमचा आशीर्वाद पण असू द्या. आणि तुमच्यामुळे मी ब्लॉग बनवू शकली. तुमचा खरंच मनापासून धन्यवाद. तुमचा फार मला सपोर्ट मिळून राहिला आणि असाच मला सपोर्ट मिळू द्या. आणि बस आता मी इथे व्हिडिओ एंड करते. जास्त मोठा होऊन जाईल, तुम्ही बोर होऊन जाल नाही. तर मला तसं सांगत जा. तर तुम्ही पण हॅप्पी राहा, मी पण हॅप्पी राहते आणि माझे ब्लॉग बघत राहा. ठीक आहे.